अशा प्रकारचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जरी अधिकृत नसले तरी तेच पालकमंत्री आहेत. आपला सर्व सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे नाशिक जिल्ह्याचा पोलीस ग्राउंडवरचा ध्वजारोहण माननीय नामदार आपले गिरीश महाजन साहेब आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते पार पडलं. त्यांनी आपल्याला तिथं बोलवलं होतं, त्याप्रमाणे आम्ही पण गेलो आणि त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे. उद्या 2 वाजता मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आपल्याशी जे संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत त्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करून महाजन साहेब त्यांच्याशी आपली भेट घालून देणार आहे आणि जे काय आपले प्रश्न आहेत ते प्रश्न तिथं चर्चेला येतील. पण मुख्य खरंच आपल्या प्रश्नाचा सर्व भार हा महाजन साहेबावरतीच आपण टाकलेला आहे. त्यांनी जर मनापासून पुढाकार घेतला तर 100% आपली पायपीट पण वाचेल आणि आपला प्रश्न पण सुटेल. आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेस प्रश्न सुटला पाहिजे, अन्यथा आम्ही मुंबईपर्यंत तुम्हाला भेटायला येऊ. मागच्या वेळेस जे लॉंग मार्चला होते त्यांना आठवत असेल की आपण जेव्हा सोमय्या मैदानवरती गेलो, रात्र झाली होती आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा होत्या. त्यावेळेस साहेब भेटले आणि त्यांनी सांगितले याच्यातून काहीतरी मार्ग काढा. कुठलाच मार्ग नव्हता आणि म्हणून आपण रात्रीच परत तिथून निघालो. त्यावेळेस महाजन साहेब हे आपल्या बरोबर 8 किलोमीटर पायी चालत आले होते मुंबई सेंट्रलच्या पुढेपर्यंत. पहाटे जवळजवळ 5 वाजेपर्यंत ते आपल्या बरोबर चालत होते. तर अशा प्रकारे आपल्याला त्यावेळेस पण सहकार्य केलं होतं. त्यांनी त्यांच्या परीने हे प्रश्न सुटावेत म्हणून खूप प्रयत्न केला आणि तसा निर्णय पण मंत्रिमंडळामध्ये झाला. पण त्याची अंमलबजावणी खाली प्रशासन पातळीवरती शेवटपर्यंत राबवली गेली नाही आणि तो प्रश्न आतापर्यंत तसाच पडलेला आहे. आणि म्हणून सर्व आपल्या प्रश्नाची जाण असलेले आणि आपला एक प्रश्न त्यांच्याशी पण संबंधित आहे, पाण्याचा प्रश्न. आपलं पाणी जर वळवलं गिरणीमध्ये टाकलं तर त्यांच्या जळगाव जिल्ह्यापर्यंत ते पाणी जात आहे आणि त्यांचा पण फायदा आहे. म्हणून हे सगळे प्रश्न सुटावेत अशा प्रकारची अपेक्षा करून आपण उद्याला तिथं जाणार आहोत. परंतु कलेक्टर कचेरी आपल्या ग्राउंडवरतीच आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लॉंग मार्च हा रस्त्यातच आहे, जाताना तुम्ही आम्हाला भेटून गेले तर बरं होईल. ते इगतपुरीला होते, आपल्या सिन्नरकडे होते, परंतु तिकडून फेरा मारून सरळ समृद्धी मार्गाने निघून गेले असते. परंतु इथं आपल्याला पुन्हा इगतपुरीच्या त्या जॉईंट जंक्शन वरती ते आपल्याला भेटायला आले आणि त्यांनी दिलेला शब्द इथपर्यंत तर पाळलेला आहे. परंतु आता उद्याची जी काही चर्चा होईल ती त्यांच्यावर जर बरीचशी मोठी अवलंबून असलेली चर्चा आहे. मला खात्री आहे ते आपल्या बाजूने चांगल्या प्रकारची भूमिका बजावतील, आपल्याला न्याय देतील अशा प्रकारचे. आणि एकतर ते अनभिषक्त अशा प्रकारचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जरी अधिकृत नसले तरी तेच पालकमंत्री आहेत. आपला सर्व आपला प्रश्न खरं म्हणजे जबाबदारीने त्यांनी आपला प्रश्न सोडवायला हवा आहे असा आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर आग्रह धरतोय. त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात आणि उद्याचा प्रश्न सोडवेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं तर फार चांगलं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव